सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये काल ढगफुटीसारखा पाऊस झाला। मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी शिरलं। घरामध्ये साठवून ठेवलेलं सगळं धान्य भिजून गेलं आणि सध्या पावसाचं पाणी ओसरले, मात्र सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। आणि बार्शीमध्ये अशा प्रकारे हा ढगफुटीसारखा प्रचंड मोठा पाऊस झालेला आहे। एकाच ठिकाणी अति वेगाने हा पाऊस पडला आणि त्यामुळे तिथल्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। 4 ते 5 फूट पाणी अक्षरशः या घरांमध्ये साठलेलं होतं। होता तो सगळा संसार अक्षरशः यामध्ये वाया गेला। घरातलं धान्य, सर्व वस्तू अक्षरशः या पाण्यामध्ये तरंगत होत्या। 4 ते 5 फूट पाणी या घरांमध्ये शिरलेलं होतं। सगळीकडे आता चिखलाचं साम्राज्य आहे। पावसाचं पाणी ओसरलेलं आहे, मात्र अख्खा संसार अक्षरशः या चिखलामध्ये रुतून पडल्यासारखा झालाय। काय सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा यांनी। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। काही ग्रामस्थ देखील हे आपल्या सोबत आहेत। या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे हे आम्ही झी24 तासच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत। हे जे बार्शी तालुक्यातील वैराग मधील तळवडे हे गाव आहे। या ठिकाणी आता ही सकाळची परिस्थिती आहे। रात्रभर जवळपास 4 ते 5 फुटापर्यंत या ठिकाणी पाणी होतं आणि जे काय घरातल्या सर्व संसार उपयोगी वस्तू आहेत त्या पूर्णपणे पाण्यात असल्याचं पाहायला मिळतंय। आणि ग्रामस्थांना देखील आपली जी रात्र आहे ती पूर्ण जागून काढावी लागलेली आहे। दादा, काय नेमकी परिस्थिती होती? कशा पद्धतीने तुम्ही रात्र काढलात, काय सांगाल? रात्रभर पाऊस असल्यामुळं पाणी काढायचं, मालाची पोती उचलायची, सामान उचलायचं, इकडं तिकडं वरी ठेवायचं, हे रातभर चालू। आणि 40 कट्ट माल भिजला, 10 कट्ट मका भिजली, गहू भिजला, सर्व सामान भिजले। रात्रभर अशी जागून काढले। काय परिस्थिती होती? कशा पद्धतीचा पाऊस झाला आणि कशा पद्धतीने घरात पाणी शिरलं? 5 ते 6च्या टायमाला एकदम मोठा पाऊस आला। पाऊस आणि पाणी हे सगळं संगच आल्यामुळं काही सुधारलेलं नाही। त्यामुळं सगळं भिजून गेलंय। फ्रीज सगळं। आजी, पूर्ण रात्र जागून काढलेला आहात तुम्ही, काय सांगाल? काय परिस्थिती होती? काय परिस्थिती? रासारी पाणी उपसून आम्हाला कटाळा आला। तिथं आम्ही खाटावर दोघी बसलो, पाणी काढून कटाळा आला की इकडे आम्हाला हालचाल करायला। ज्वारी भिजली, गहू भिजलं, मका भिजली, भांडी सगळी भिजली। काय उचलावून काय ठेवायचं आम्हाला कळना। पाण्यामध्ये गुडघ्या मांड्या एवढं पाणी कसं रात्र काढली ते आम्हालाच माहिती आहे। जनावर तर बाहेर नेऊन शेजापाजाराने काढली बाहेर, गुरं, शिर्डी, खोंड, गाय। नुकसान कशा पद्धतीचं झालं जे काय सांगाल? नुकसान झाले की 40 कट्ट ज्वारी, 10-15 कट्ट गहू, 10 कट्ट मका, शेरड, गुरं पाण्यात। एकंदरीत आपण पाहतोय हा पावसाचा धुमाकूळ आणि त्यामुळे बार्शी तालुक्यामध्ये ही झालेली परिस्थिती। अभिषेक अदेप्पा, झी24 तास, सोलापूर।